अमेरिकेकडून भारतीय मालावर आता 25% ऐवजी 18% टॅरिफ. ट्रम्प यांची घोषणा. भारत अमेरिका व्यापार करारावरही सहमती. भारत 0% कर आकारेल. रशियाकडून तेल खरेदीही थांबवेल. ट्रम्प यांचा एकतर्फी दावा. टॅरिफ कमी करण्याच्या अमेरिकेच्या निर्णयाचं भारताकडून स्वागत. मात्र ट्रम्प यांच्या दाव्यांवर सावध पवित्रा. पंतप्रधानांच्या ट्विटमध्ये भारतीय कर, रशियाकडून तेल खरेदी थांबवण्याचा उल्लेखच नाही. भारताला प्रत्येक गोष्ट डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडूनच कळते, ही ट्रम्प निर्भरता आहे. टॅरिफ कर कमी करण्याच्या अमेरिकेच्या घोषणेनंतर काँग्रेसचा केंद्र सरकारला टोला. राष्ट्रवादीच्या हुकलेल्या विलिनीकरणाची इनसाइड स्टोरी मासाच्या हाती. 23 डिसेंबरच्या बैठकीत शिक्कामोर्तब झाल्याचा शरद पवार गटाचा सूर. तर मोदी शहांनी ग्रीन सिग्नल दिल्याचा दावा. चंद्रपुरात भाजप आणि शिवसेनेची एकत्रित गटनोंदणी. तर काँग्रेसच्या वडेट्टीवार गटाच्या नगरसेवकांची नोंदणी रखडली. धानोरकरांसोबतच्या संघर्षाचा वाद सरकार दरबारी. 10 फेब्रुवारीला महापौर निवड. लाडकी बहिणीच्या केवायसीमुळे महिला आणि बालकल्याण विभागातील कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण. वैतागलेले कर्मचारी 9 फेब्रुवारीपासून कामबंद आंदोलन करणार. तर शासनाच्या बैठकांवरही टाकला बहिष्कार. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा. सरकारी साधन संपत्तीचा दुरुपयोग आणि भूखंड वाटपातील घोटाळा प्रकरणी बांगलादेशातील न्यायालयाचा निकाल. व्हॉट्सअॅप लवकरच सशुल्क सदस्यता लागू करण्याच्या विचारात. काही निवडक आणि प्रीमियम फीचर्ससाठी शुल्क मोजावे लागण्याची शक्यता. गजानन महाराजांच्या 148व्या प्रकट दिनी सोहळ्याला सुरुवात. 8 फेब्रुवारीला प्रकट दिन. सोहळा शेगावात आजपासून भक्तांची मांदियाळी. जगप्रसिद्ध नायगरा धबधबा गोठला. तापमान उणे 20 ते 55 पर्यंत खाली उतरलं. झाडं नद्याही गेल्या गोठून. डोंगर रांगांवर देखील बर्फाची चादर.